पाठीत खंजीर खुपसणारे कधीच मित्रत्वाचे नाते निभावू शकत नाही। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम टप्प्यात असताना उद्धव ठाकरे यांनीच पाठीत खंजीर खुपसला होता। अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला। ते नागपुरात बोलत होते। ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम त्या ठिकाणी काळाचा होता 2019 मध्ये, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। आज मित्रत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांच्या सुधारणा झाली असेल कालाने, पण हेच उद्धव ठाकरे त्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली। आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात। देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे। त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही। जय श्रीरामच्या घोषणेवरून त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर ताशेरे ओढले। ते मतांचे राजकारण करत असून विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी ते जय श्रीरामच्या घोषणेचा वापर करत आहे। आमच्या मनातून, आमच्या रक्तातून जय श्रीराम कधीच दूर होऊ शकत नाही, असंही बावनकुळे म्हणाले। वडेट्टीवारनी कितीतरी वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम म्हटलंय आणि जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते जय श्रीरामच म्हणतात लोकांना। आम्ही कधीही मताचे राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही। आमच्या रक्तामध्ये, आमच्या मुखामध्ये, आमच्या वाणीमध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपेपर्यंत जय श्रीराम आहे। आणि आम्ही मनोज वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या घोषणेपासून दूर करू शकत नाही। वडेट्टीवार हे मताचे राजकारण करून, एका विशिष्ट समाजाच्या मताचे राजकारण करून लांगून चालन करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि जय श्रीराम आमच्या हृदयातून ते काढू शकत नाही। हा आमचा बलस्थान आहे, आमचं हृदयाचं स्थान आहे। आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे ती आम्ही आमच्या बोलण्या चालण्यातून कायम ठेवून वडेट्टीवारला काही लोकांचं, काही धर्माचं लांगून चालन करून मतं घेण्याकरता वडेट्टीवारशी बोलतात आहे।